जगद्गुरुम् ओम श्री परमात्मने नमः. आता आपला अध्याय 9वा चालू आहे आणि 9व्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. या अध्यायामध्ये भगवंतांनी जो उपदेश दिला आहे तो उपदेश आहे की त्यांनी सांगितलं की सर्व विद्यांचा आणि सर्व गुप्त ठेवण्याजोगा भावांचा राजा म्हणतात या अध्यायाला. म्हणजे या अध्यायामध्ये सगळ्यात जास्त विद्या सांगितली आहे आणि ज्या काही गोष्टी गुप्त ठेवायच्या आहे तर त्या गुप्त ज्या गोष्टी आहेत त्यांनी भावांचा राजा असं म्हटलेलं आहे आणि ते या अध्यायात सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की विज्ञानासहित ज्ञानाचा उपदेश करण्याची प्रतिज्ञा केली आणि त्यांनी आता त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. नंतर त्यांनी सांगितलं की जन्म मरण रूपी संसार चक्राची प्राप्ती होते. कशामुळे प्राप्ती होते? जो आपण भगवंतांनी दिलेला उपदेश आहे तो ऐकायचा, पण कसा ऐकायचा? श्रद्धा ठेवून ऐकायचा, तरच आपल्याला संसार चक्राची प्राप्ती होते. नंतर निराकार रूपाची पण व्यापकता आणि निर्लिप्ततेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. असं त्यांनी वेगवेगळे आपले गुण, प्रभाव आणि विभूती सांगितले आहेत. यज्ञादी कर्म असं सगळं वेगवेगळे गुप्त विषय जे आहेत त्यांचं त्यांनी आपल्याला इथे माहिती सांगितलेली आहे. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं परवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्री भगवान म्हणाले, दोष दृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील. म्हणजे भगवंत आता भक्ताला काय म्हणताय? दोष दृष्टीरहित म्हणजे असे जे भक्त आहेत त्यांना हे गोपनीय विज्ञान सांगतो, पण विज्ञानामध्ये जे ज्ञान आहे ते सुद्धा मी तुला परत सविस्तरपणे सांगतो की तू ज्याला दुःख समजतो आहे त्या दुःखरूप संसारापासून तू मुक्त होशील. आता ते याच्यात सांगतात आहे, भगवंत आता अर्जुनाला म्हणतात आहे की जो माझ्याबद्दल श्रद्धा बाळगतो आणि असूयेच्या दोषापासून जो रहित आहे, म्हणजे कोणाबद्दल द्वेष करीत नाही, तोच या अध्यायामध्ये दिलेल्या उपदेशाचा अधिकार आहे. म्हणजे तुम्ही भगवंतावर श्रद्धा ठेवा, पण कोणाचाही द्वेष करू नका. असे जे आहेत त्यांनाच मी उपदेश करतो. या उलट माझ्याबद्दल दोष दृष्टी बाळगणारा अश्रद्धाळू मनुष्य या उपदेशास पात्र नाही. ते म्हणतात की जे माझ्याबद्दल दोष दृष्टी बाळगतात त्याला गीताशास्त्राचा उपदेश करू नये. 9व्या अध्यायामध्ये प्रभाव व महत्व इत्यादींच्या रहस्यासह ज्या निर्गुण निराकार तत्वाचे आणि लीला, रहस्य, महत्व व प्रभाव इत्यादींसह सगुण निराकार व साकार अशा तत्वाचे तसेच त्यांची प्राप्ती करविणाऱ्या उपदेशांचे वर्णन केले आहे. तर ती व्यक्ती कशी पाहिजे? निर्गुण निराकार तत्व त्यांना कळलं पाहिजे, लीला कळल्या पाहिजे, रहस्य कळलं पाहिजे, महत्व कळलं पाहिजे आणि कसा प्रभाव असतो हे त्यांना कळल्यानंतर सगुण निराकार आणि साकार असं जे तत्व आहे आणि ते तत्वाची ज्यांना प्राप्ती करायची आहे त्यांनाच मी उपदेश करेन. आता गुह्यतम म्हटलंय त्यांनी, इदं तु ते गुह्यतमम. गुह्यतम म्हणजे काय? जगामध्ये व शास्त्रामध्ये गुप्त ठेवण्याजोगे जितके महत्वाचे विषय मानलेले आहेत त्या सर्वांमध्ये समग्र रूपी भगवान पुरुषोत्तमांचे तत्व, प्रेम, गुण, प्रभाव, विभूती आणि महत्व इत्यादींच्या बरोबर त्यांच्याबद्दल शरणागतीचे स्वरूप हे सर्वांपेक्षा अधिक गुप्त ठेवण्याजोगे आहे. म्हणजे आता भगवानाबद्दल आपल्याला काय पाहिजे? त्यांचं तत्व जाणण्याची वृत्ती पाहिजे, प्रेम पाहिजे, गुण पाहिजे, भगवंतांनी कसे प्रभाव पाडून कर्म केलेले आहेत ते पाहिजे. नंतर भगवंतांनी वेगवेगळ्या ज्या विभूती घेतल्या त्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्या विभूतींचं महत्व सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल शरणागतीचे स्वरूप म्हणजे जेव्हा आपण कुठे चुकतो तेव्हा आपण त्यांना शरणागत झालो पाहिजे. हे सगळं आपण गुप्त ठेवायचं आहे आणि हे दाखवण्यासाठी त्यांनी गुह्यतम हा शब्द वापरलेला आहे. हा शब्द 15व्या मध्ये अधिक सुस्पष्ट केलेला आहे.
संपूर्ण दुःखांचा, त्यांचे कारण असलेल्या कर्मांचा, दुर्गुणांचा, तसेच जन्म मरण रूपी संसार बंधनाच्या आणि या सर्वांचे कारण रूपी अज्ञानाचा वाचक इथे अशुभ शब्द आहे. त्यांच्यातून कायमचे पूर्णपणे मुक्त होणे आणि परमानंद स्वरूप परमेश्वराला प्राप्त करून घेणे म्हणजेच अशुभापासून मुक्त आहे. भगवंतांनी विज्ञानासह ज्ञानाचा उपदेश करण्याची प्रतिज्ञा केली आहे. याबद्दल श्रद्धा, प्रेम, ते ऐकण्याची उत्कंठा आणि त्या उपदेशाप्रमाणे आचरण करण्यास, तसेच अत्याधिक उत्साह उत्पन्न करण्यासाठी भगवंत आता त्याचे यथार्थ महात्म्य सांगतात आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमेन धर्म्यं सुसुखम कर्तुमव्ययम्. आता परत या श्लोकात त्यांनी सांगितलंय राजविद्या आणि राजगुह्य का म्हटलं आहे. तर ते म्हणतात की विज्ञानासहित जे ज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा केलेली आहे तेच इथे मी सांगणार आहे. जितक्या काही ज्ञात आणि अज्ञात अशा विद्या आहेत त्या सर्वात हे श्रेष्ठ आहे. ज्याने या विद्येचा यथार्थ अनुभव घेतलेला आहे त्याला नंतर काहीही जाणण्याची उरत नाही. म्हणजे ज्याने विश्वास ठेवलाय आणि विश्वास ठेवून जे कर्म केलेलं आहे त्याला दुसरं काही सांगण्याची गरज नाही. राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा असं म्हटलं आहे. तिच्यामध्ये भगवंतांच्या सगुण निर्गुण व साकार निराकार स्वरूपाच्या तत्वांचा, त्यांचे गुण, प्रभाव आणि महत्व, तसेच भगवंतांच्या उपासना विधीचा, तसेच त्यांच्या फलाचा चांगल्या प्रकारे निर्देशित केलेला आहे. आता हे अगदी लक्षात ठेवायला पाहिजे. राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा. आता सर्व विद्यांचा राजा तर मग तो राजा कसा पाहिजे, तर त्याच्यामध्ये भगवंतांच्या सगुण निर्गुण साकार निराकार ते स्वरूप कसं आहे त्या स्वरूपाचं तत्व लक्षात ठेवायला पाहिजे, त्यांचे गुण लक्षात ठेवायला पाहिजे, प्रभाव आणि महत्व लक्षात ठेवायला पाहिजे. तसंच भगवंतांची पूजा करताना किंवा त्यांच्यावर श्रद्धा ठेवताना उपासना विधीचा आणि त्याचं आपल्याला काय फळ मिळेल, कोणत्या पद्धतीने फळ मिळेल याचा निर्देश केलेला आहे. तसेच भगवंतांनी आपले संपूर्ण रहस्य उघड करून ते तत्व समजावून दिले आहे. मी हा जो श्रीकृष्ण रूपात तुझ्या समोर विराजित आहे तो मी या सर्व जगाचा करता, हर्ता, सर्वांचा आधार, सर्व शक्तिमान, परब्रह्म परमेश्वर आणि साक्षात पुरुषोत्तम आहे असे समज आणि तू मला शरण ये. म्हणजे ते भक्ताला म्हणतात आहे की मी कोण आहे हे तू लक्षात घे आणि तू मला शरण ये. जेव्हा तू मला शरण येशील तेव्हा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुला ज्ञानाची प्राप्ती होईल. मग ते ज्ञान कसं मिळेल, तर विज्ञानासहित तुला ज्ञान मिळेल. ही परमगुप्त रहस्याची गोष्ट अर्जुनासारख्या दोषदृष्टीहीन परमश्रद्धावान भक्ताच्या समोर सांगितली आहे. प्रत्येकासमोर नाही. म्हणजे सगळ्यांना माहिती की अर्जुनाला सगळं त्यांनी भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच याला राजगुह्य म्हणजेच सर्व गुप्त गोष्टींचा राजा असं म्हटलं आहे. पवित्र आणि उत्तम म्हणजे काय? जो हा उपदेश इतका पावन करणारा आहे असं समजतो आणि तो हे श्रवण, मनन ऐकतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो. पण ते कसं करतो आचरण? श्रद्धेने करतो. त्याची सर्व पापे, अवगुण यांचा समूळ नाश होतो. म्हणजे भगवंतांवर विश्वास ठेवायला पाहिजे. भगवंत जे सांगतात ते आपण श्रवण मनन करायला पाहिजे, आचरण करायला पाहिजे. पण हे आचरण, श्रवण, मनन श्रद्धेने करायला पाहिजे की भगवंत आहेत आणि तेच सर्व सृष्टी चालवतात. असं केल्याने त्यांची सर्व पापे आणि अवगुण यांचा समूळ नाश होतो. आणि तो मनुष्याला कायमचा परम विशुद्ध बनवून टाकतो. म्हणजे भक्ताला शुद्ध बनवतो. म्हणून त्याला पवित्र असे म्हणतात. जितक्या काही उत्तम वस्तू आहेत त्या अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून याला उत्तम असे म्हटलेले आहेत. विज्ञानासहित या ज्ञानाचे फल श्राद्धादी कर्माच्या प्रमाणे अदृष्ट नाही. म्हणजे इथे पूजा करताना आपल्याला सगळं दिसतं. साधक जसजसा याच्याकडे पुढे जातो तसतसा त्याच्या दुर्गुणांचा, दुराचारांचा आणि दुःखाचा नाश होऊन त्याला परमशांती आणि परमसुख यांचा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो. म्हणजे विज्ञानासहित ज्ञान त्याने फलद्रूप केलं तर त्याला दुर्गुणांचा, दुराचारांचा आणि दुःखाचा, त्याच्यातील हे जे वाईट गुण आहे हे नष्ट होतात किंवा कमी होतात आणि त्याला परम शांती आणि परम सुख याचा अनुभव येऊन लागतो.
ज्याला याची पूर्णपणे उपलब्धी होते, त्याला त्वरितच परमसुख व परमशांती यांचा समुद्र, परमप्रेमी, परमदयाळू आणि सर्वांचा सुहृदय असा साक्षात भगवंतच प्राप्त होतो. म्हणून याला प्रत्यक्षावगम असं म्हणतात. वर्ण आणि आश्रम इत्यादींचे जितके विभिन्न धर्म आहेत, त्या सर्वांना हे अविरोधी आणि स्वाभाविकपणे परम धर्ममय असल्याने त्या सर्वांपेक्षा हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहे. पण जर आपण तिथे भाव ठेवला, विश्वास ठेवला, तर हे उत्कृष्ट असं धर्म आहे. सकाम कर्म हे जसे आपले फल देऊन समाप्त होते, तसेच जगातील विद्या एकदा शिकल्यावर जर तिचा वारंवार अभ्यास केला नाही, तर ती नष्ट होते. हे आपल्याला अनुभव येतो. तशाच प्रकारे भगवंतांचे हे ज्ञान-विज्ञान नष्ट होऊ शकत नाही. तसेच जो मनुष्य एकदा हे चांगल्या प्रकारे प्राप्त करून घेतो, तो मग कधीही कोणत्याही अवस्थेत हे विसरू शकत नाही. म्हणजे भगवंतांवर विश्वास ठेवला, तर आपण ज्ञान-विज्ञान उत्तम प्रकारे शिकू शकतो आणि चांगल्या प्रकारे शिकल्याने, प्राप्त केल्याने आपण हे कधीही विसरू शकत नाही. तसेच याचे जे फळ मिळतं ते अविनाशी आहे. म्हणजे त्याचा नाश होत नाही. हे फळ आपल्याला नेहमीसाठी राहतं म्हणजे अव्यय असं म्हटलंय. जर ही इतकी महत्वाची गोष्ट आहे, तर त्याचप्रमाणे आचरण करून ते प्राप्त करून घेणे फारच कठीण वाटेल असं कोणीही समजून नये. म्हणून भगवंतांनी येथे कर्तुम सुसुखम असे म्हटले आहे. म्हणजे भगवंतांचं साधन करण्यामध्ये हे फारच सोपे, सुगम आहे. उपदेशाप्रमाणे भगवंतांची शरणागती प्राप्त करून घेणे हे फारच सोपे आहे. कारण त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाह्य आयोजनाची आवश्यकता नसते. म्हणजे वेगवेगळ्या वस्तू लागतात, वेगवेगळे पूजा कराव्या लागतात असं काहीही नाही. वेगवेगळे कष्ट सुद्धा घ्यायची गरज नाही आहे. सिद्ध झाल्यानंतरची गोष्ट तर दूरच आहे. पण साधनाच्या प्रारंभापासून साधकाला शांती आणि सुख यांचा अनुभव येऊ लागतो. तर प्रश्न असा आहे, की साधकाला शांती आणि सुख का मिळते किंवा त्याचा अनुभव का येतो? तर तेव्हा ते श्रद्धा भगवंतावर ठेवतात आणि जसं भगवंतांचे प्रभाव आहेत, गुण आहे आणि त्यांनी जे उपदेश केलेले आहे, ते आचरणात आणतात, तेव्हा त्यांना साधकाला शांती आणि सुख याचा अनुभव येतो. विज्ञानासहित ज्ञानाचा एवढा महिमा आहे आणि त्याचे साधनही इतके सुगम आहे, तर मग सर्वच माणसे त्याचे आचरण का करीत नाही? कारण अश्रद्धा असल्यामुळे सगळेजण त्यांचे आचरण करीत नाही. त्यासाठी भगवंत म्हणतात आहे, की ज्यांचा श्रद्धा आणि विश्वास नाही, ती माणसं माझ्याबद्दल निंदा करीत असतात. अश्रद्धानः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यमान् निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी. हे परंतपा, या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रात फिरत राहतात. म्हणजे ते जन्म मृत्यू याच्यामध्येच अडकतो त्यांचा जीव. मागील श्लोकात त्यांनी सांगितलंय, की विज्ञानासहित ज्ञानाचं महत्त्व आणि आता पुढील या अध्यायात ते सांगतात आहे, की या प्रसंगामध्ये वर्णन केलेल्या भगवंतांचे स्वरूप, प्रभाव आणि गुण, त्यांचे महत्त्व, त्यांच्या प्राप्तीचा उपाय आणि त्याचे फळ सत्य न मानता त्यांच्याबद्दल अनादर करतात किंवा विपरीत भावना ठेवतात. तसेच त्या केवळ रोचक अशा गोष्टी मानतात. तसेच विश्वास आणि विरोधी ज्या भावना आहेत, त्या म्हणजेच त्यांच्याबद्दल श्रद्धा न बाळगणे होय. आता खूप जण आस्तिक आहेत आणि खूप जण नास्तिक आहेत. तर त्या नास्तिक काय म्हणतात, की नाही भगवंत नाही आहे. भगवंतांनी त्यांच्याजवळ काही प्रभाव नव्हता, गुण नव्हता आणि ते त्यांचा अनादर करतात भगवंतांचा. तसेच त्यांच्या जे युद्ध केलेलं आहे किंवा जिंकलेलं आहे, तर त्यांना असं वाटतं, की ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, कपोलकल्पित आहेत. या काही सत्य नाही आहे. आणि मग ते विरोधी भावना त्यांच्या मनामध्ये ते जपून ठेवतात आणि मग ते भगवंतावर श्रद्धा ठेवत नाहीत. अश्रद्धादाना म्हणजे काय? जे लोक भगवंतांचे स्वरूप, गुण, प्रभाव आणि महत्त्व इत्यादींबद्दल विश्वास नसल्यामुळे भगवंतांच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवीत नाहीत. आणि अशा ज्या व्यक्ती आहेत त्या काय करतात? त्यांचं जीवन भोग भोगण्यात आणि ते प्राप्त करण्यासाठी विविध उपाय करण्यात व्यर्थ नष्ट करतात. म्हणजे आता भगवंतांनी त्यांना जन्म दिलेला आहे. मग आता त्यांनी
उपदेश जो दिलाय भगवंतावर त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. जर विश्वास ठेवला तर त्यांचं भलं होईल. पण काही व्यक्ती विश्वास न ठेवता आपलं जे जीवन आहे ते व्यर्थ वाया घालवतात. 84 लाख योनीमध्ये भटकत भगवंतांच्या दयेने जीवाला या संसार चक्रातून सुटका होऊन परमेश्वर प्राप्ती होते. म्हणजेच परमेश्वर प्राप्ती होते म्हणजे आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. मग जर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला आहे आणि हा जर मनुष्य शरीर मिळणे हे काही दुर्लभ आहे. पण भगवंतांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, तर आपण भगवंतांवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि भगवंतांचे भजन आणि ध्यान करायला पाहिजे. पण काही व्यक्ती हे साधन करीत नाहीत आणि ते भगवंताला प्राप्त करून न घेता परत जन्म मृत्यूरूपी संसार चक्रात सापडून पूर्वीप्रमाणेच भटकू लागतात. कारण की त्यांना मार्ग मिळत नाही, की आपण आता याच्यापुढे साधना कशी करायला पाहिजे, ध्यान कसं करायला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात, की जोपर्यंत तू मला शरण येत नाही, तोपर्यंत तू पुनरपी जननम, पुनरपी मरणम असंच तू भटकत राहा. आधी भगवंतांनी काय सांगितलं होतं, ज्या विज्ञानासहित ज्ञानाचा उपदेश करण्याची प्रतिज्ञा केली होती. नंतर ज्याचे महात्म्य वर्णन केले होतं, आता त्याचा आरंभ 4 आणि 5 या श्लोकांमध्ये भगवंत करतात आहे. मया तत्तमिदं सर्वै जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः. जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. म्हणजे सगळं माझ्यामध्ये आहे, पण मी त्यांच्यामध्ये नाही. आता हे भगवंत कशा-कशात आहे, ते 8व्या अध्यायात आहे, अधियज्ञ म्हणून आहे. नंतर 8 आणि 10 मध्ये परम दिव्य पुरुष या नावाने आहे. 9व्या मध्ये ते काय म्हणतात, मी कवी आणि पुराण या नावाने आहे. नंतर 20व्या मध्ये ते अव्यक्त अक्षर असं म्हणतात आणि नंतर ते परमपुरुष असं म्हणतात. हे जितकी नावं आहेत, ही सगळी निराकार परमात्मा रूपाची नावं आहेत. कोणती नावं आहेत? अधियज्ञ, परम दिव्य पुरुष, कवी, पुराण, अव्यक्त अक्षर आणि परमपुरुष. त्याच सर्वव्यापी सगुण निराकार स्वरूपाला उद्देशून अव्यक्त मूर्तीना हा शब्द आहे. या विशेषणासह जगत असे सुद्धा त्यांनी म्हटलंय. ज जड जड चेतन पदार्थांच्या सह या संपूर्ण ब्रह्मांडाचे ते वाचक आहेत. जगत म्हटलं की परमेश्वराचं स्वरूप आहे. अव्यक्त मूर्ती म्हणजे कोण? ते कसे? अव्यक्त मूर्ती म्हणजे जसं आकाशात वायू, तेज, जल, पृथ्वी हे व्याप्त आहे, पंचमहाभूत. ज्याप्रमाणे सुवर्णाने अलंकार व्याप्त असतात. म्हणजे अलंकार हे सुवर्णाने तयार होतात. तसेच मातीने तिच्यापासून बनलेली भांडी व्याप्त असतात. जी आपली मातीची भांडी आहे, ती सगळी माती मूळ आहे त्याच्यामध्ये. तसेच संपूर्ण विश्व हे त्याची रचना करणाऱ्या सगुण परमेश्वराच्या निराकार रूपाने व्याप्त आहे. या जगामध्ये जे काही जड चेतन असे पदार्थ समुदाय आहेत, हे सर्व ईश्वराने व्याप्त आहेत. म्हणजे ईश्वराने याची निर्मिती केलेली आहे. भूतानी म्हणजे सर्व शरीरे, इंद्रिये, मन आणि बुद्धी, त्यांचे विषय, निवासस्थान, संपूर्ण चराचर प्राण्यांचे वाचक आहेत. म्हणजे आपलं शरीर, आपली इंद्रिये, मन, बुद्धी हे सगळं चराचर प्राण्यांचे वाचक आहेत. म्हणजे चराचर प्राण्यांमध्ये हे सर्व आहेत. भगवंतच आपल्या प्रकृतीचा स्वीकार करून सर्व जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करतो. भगवंतच आपल्याला आणतो, भगवंतच आपल्याला नेतो आणि आपण भगवंतामध्ये अदृश्य होतो. त्यानेच हे सर्व जग आपल्या एखाद्या अंशामध्ये धारण करून ठेवलेले असते. म्हणजे भगवंतामध्येच आपला अंश आहे. तोच एकमात्र सर्वांची गती, भरता, निवासस्थान, आश्रय, प्रभव, प्रलय, स्थान व निदान होय. म्हणजे आपण कोण आहे? भगवंतामध्ये आपण आहे आणि आपली सर्वांची गती, भरता, निवासस्थान, आपलं आश्रय, प्रभव, प्रलय आणि स्थान व निदान होय. अशा प्रकारे सर्वांची स्थिती भगवंताच्या अधीन आहे. म्हणजे आपली ही जी स्थिती आहे, प्रत्येक जण वेगवेगळा आहे, पण भगवंतामध्येच आपण लिप्त आहे.
म्हणून सर्व भूते भगवंतामध्ये स्थित आहेत असे सांगितले आहेत. म्हणजे असं आहे, की आपण कोणाच्या अधीन आहे, तर आपण भगवंतांच्या अधीन आहे. हं, जर सर्व जग भगवंताने परिपूर्ण आहे, तर मग मी त्या सर्व भूतांमध्ये स्थित नाही, असं आपण म्हणू शकतो का? नाही. ऐका आता, आकाश ढगामध्ये व्याप्त असूनही लिप्त होत नाही. म्हणजे आता आभाळ आहे आणि आकाश पण आहे. पण आकाश हे ढगामध्ये आहे का? नाही आहे. त्याचप्रमाणे सर्व जगतातील अणू-अणूंमध्ये व्याप्त असूनही भगवंत त्यापासून सर्वथा अतीत आणि संबंधरहित म्हणजे अलिप्त आहे. हं, म्हणजे भगवंतांनी सगळं तयार केलेलं आहे, पण आपण सगळं भगवंतामध्येच अलिप्त आहे. ज्याप्रमाणे ढगांचा नाश झाल्यावर आकाश जसेच्या तसे राहते. पावसाळी दिवस आहेत, आकाश वेगळं आहे आणि जो पाऊस पडतात ते ढग आहे, ते वेगळे आहेत. तो सर्व जगाचा नाश झाल्यावरही भगवंत जसाच्या तसा राहतो. म्हणजे आकाशाला काही फरक पडतो का? पावसाचे ढग आल्यावर नाही. म्हणून लोकं वेगवेगळे वागले, कसेही वागले, तरीही भगवंतावर परिणाम होत नाही. भगवंतांचा सर्व जगाचा नाश झाल्यावरही भगवंत तसेच राहतात. जगताचा नाश झाल्याने भगवंताचा नाश होत नाही. तसेच जिथे या जगताचा गंधही नाही, तेथेही भगवंत आपल्या महिम्याने स्थित आहे. म्हणजे भगवंत सांगतात, "वास्तविक मी त्या भूतांमध्ये स्थित नाही, म्हणजे मी स्वतःमध्येच नित्य स्थित आहे." म्हणजे मी माझ्या स्वतःमध्ये नेहमीसाठी स्थित आहे. आता असं आहे, मी त्या भूतांमध्ये स्थित नाही. भगवंतांच्या या कथनाचा खालीलप्रमाणे अर्थ घेऊया. ज्याप्रमाणे स्वप्नातील सर्व जीव आणि पदार्थ स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाच्या आत असल्यामुळे तो पुरुष त्यांच्यामध्येच मर्यादित होऊनही स्थित नसतो. तो बाहेरही असतो. त्याचप्रमाणे सर्व जग भगवंताच्या एका अंशामध्ये असल्यामुळे भगवंत त्याच्यात सर्वत्र व्याप्त असूनही त्याच्या पुरता मर्यादित नाही. म्हणजे पहा आता स्वप्न पडलं आहे आणि त्याला वेगवेगळे पदार्थ दिसतात आहे. स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाच्या आत असल्यामुळे तो पुरुष त्याच्यामध्येच मर्यादित होऊन स्थित असतो. म्हणजे त्याला त्याचं स्वप्न पडतो. तो बाहेरही असतो आणि स्वप्नातही असतो. तसंच भगवंतांच्या एका अंशामध्ये असल्यामुळे भगवंत सगळीकडे व्याप्त असतात, पण ते त्यांच्यापुरता मर्यादित राहत नाही. दुसरे म्हणजे स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाला स्वप्नातील सर्व पदार्थ स्वप्नावस्थेमध्ये प्रत्यक्ष दिसूनही स्वप्नातील क्रियांशी आणि पदार्थांशी वस्तुतः त्याचा काहीही संबंध नसतो. कारण की ते स्वप्न आहे. नुसतं तिथे त्या स्वप्नामध्येच त्या वस्तू दिसतात, पण जाग आल्यावर काहीही दिसत नाही. तो स्वप्नातील सृष्टीपासून पूर्णतः अतीत म्हणजे संबंधरहित असतो. त्याचा काही संबंध नसतो. फक्त त्याला स्वप्नात दिसतात. तो स्वप्न तो स्वप्नापूर्वीही होता आणि स्वप्न कालातही आहे आणि स्वप्नाचा नाश झाल्यावरही राहील. म्हणजे त्या मनुष्यामध्ये काही बदल झालाय का? नाही. तो तसाच आहे. पूर्वी म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि नंतर भविष्यकाळात तो माणूस तसाच आहे. तसेच भगवंत सर्वदा असतो. म्हणजे भगवंत कधीच इकडे-तिकडे नाहीये असं नसतं. भगवंत हा सर्वदा असतो. संपूर्ण जगाचा नाश झाल्यावरही त्याचा नाश होत नाही. इतकेच काय, जेथे जगाचा गंधही नाही, तेथे भगवंत आपल्या महिमाने स्वतःच स्थित असतो. म्हणजे जिथे काहीच नाहीये, तिथे सुद्धा भगवंत असतो. अशाच प्रकारे जगापासून सर्वथा अतीत आणि निर्लेप असल्यामुळे भगवंत त्यांच्यामध्ये स्थित नाही. इतकेच काय, तोच तो आहे, म्हणजे भगवंतच आहे. त्याचप्रमाणे सर्व जगत हे भगवंतापासून अभिन्न आहे. जग वेगळं आहे आणि भगवंत वेगळे आहेत. नाही, एकच आहे ते. त्याचेच स्वरूप असल्यामुळे भगवंत त्याच्यामध्ये स्थित नाही, तर तोच आहे. म्हणजे तोच आहे म्हणजे एकत्रच आहे. अशा प्रकारे जगताचा आधार तसेच जगताहून अतीत असल्याने आणि जगत हे भगवंताचे स्वरूप असल्याने भगवंत जगतामध्ये स्थित नाही. म्हणून भगवंताने येथे असे दाखवले, की मी जगातील अणु-रेणूंमध्ये व्याप्त असूनही वस्तुतः त्याच्यामध्ये नाही, तर आपल्या महिम्यामध्ये अढळ स्थित आहे. अभेद ज्ञानाच्या दृष्टीने हा भावही फार चांगला आहे. न च मस्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही
माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. पूर्वीच्या श्लोकात ही सर्व भूते भगवंतांनी आपल्यामध्ये स्थित आहेत असं सांगितलं होतं. आणि या श्लोकामध्ये ते म्हणतात, की सर्व भूते माझ्यात स्थित नाहीत. या विरुद्ध उक्तीचे जे तात्पर्य आहे ते आपण बघूया. येथे या विरुद्ध उक्तीचा प्रयोग करून आणि त्याबरोबरच अर्जुनाला आपली ईश्वरी योग शक्ती पाहण्यास सांगून भगवंत असे म्हणतात, "अर्जुना, तू माझी असामान्य योग शक्ती बघ. आकाशामध्ये ढगाप्रमाणे सर्व जग माझ्यातही स्थित आहे." म्हणजे आकाशात ज्याप्रमाणे ढग आहेत, तसंच सर्व जग माझ्यामध्ये स्थित आहे आणि नाही पण. म्हणजे आहे आणि नाही. तर हे किती आश्चर्याची गोष्ट आहे पहा. ढगांचा आधार आकाश आहे. आकाश आहे म्हणून ढग आहे. परंतु ढग त्यामध्ये नेहमी राहत नाहीत. ते आपले इकडे-तिकडे जात असतात वाऱ्याप्रमाणे. वस्तुतः अनित्य असल्यामुळे त्यांची स्थिर सत्ताही नाही. म्हणजे कोणाची? ढगांची. म्हणून ते आकाशात नाही. अशाच प्रकारे हे सर्व जग माझ्याच योग शक्तीने उत्पन्न झालेले आहे आणि मीच त्याचा आधार आहे. म्हणजे हे जग कशाने उत्पन्न झालंय? योग शक्तीने आणि त्याचा आधार कोण आहे? तर भगवंत आहेत. म्हणून सर्व भूते माझ्यात स्थित आहेत, परंतु असे असूनही मी त्यांच्यापासून सर्वतः अतीत आहे. ते माझ्यात सदा राहत नाहीत. माझ्यापेक्षा भिन्न अशी त्यांची सत्ता नाही. म्हणून ते माझ्यामध्ये स्थित नाहीत. म्हणून जोपर्यंत मनुष्याच्या दृष्टीमध्ये हे जगत आहे, तोपर्यंत सर्व काही माझ्यामध्येच आहे. मनुष्याच्या दृष्टीमध्ये हे जगत आहे म्हणजे मनुष्य जोपर्यंत श्रद्धा ठेवतात आहे, की हे सर्व काही भगवंतांनी निर्माण केलेलं आहे, तोपर्यंत सर्व काही माझ्यामध्येच आहे. माझ्याशिवाय या जगाचा दुसरा कोणताही आधार नाही. म्हणजे जे सगळं जग आहे ते सगळं माझ्यामुळेच चालू आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचा आधार आहे. जेव्हा माझा साक्षात्कार घडतो, तेव्हा त्याच्या दृष्टीने माझ्याहून वेगळी कोणतीही वस्तू उरत नाही. त्यावेळी माझ्यामध्ये हे जग राहत नाही. या विरोधी युक्तीच्या संबंधी आपण पाहूया. भगवंतांचा अभिप्राय मानला तर काय दोष आहे? म्हणजे हे जर सत्य मानलं तर याच्यामध्ये काय दोष आहे? तर असं आहे की विरोधी उक्तीने भगवंत आपल्या पूर्वी सांगितलेल्या सिद्धांताचीच पुष्टी करीत आहे. ते म्हणतात स्वप्नातील सृष्टीप्रमाणे सर्व जग हे भगवंतांच्या संकल्पांच्या आधारेच आहे. म्हणजे स्वप्नामध्ये जसं पाहिलं तसं. वस्तुतः भगवंतापेक्षा भिन्न कोणतीही सत्ता नाहीच. भगवंत एकच आहे. तर मग ती सर्व भूते माझ्यामध्ये नाहीत, असं कसं काय? मग ही सर्व सृष्टी दिसते कशी? हिचं रहस्य काय आहे? अशा शंका आपल्या मनात येतात. हे अर्जुना, हा माझा असामान्य योगशक्तीचा चमत्कार आहे. म्हणजे हे जे मी करतो, ही माझी योगशक्ती आहे. संपूर्ण जग माझ्यामध्ये दिसतेही आणि वस्तुतः माझ्याशिवाय अन्य काहीही नाही. जग माझ्यामध्ये दिसतंय, पण वस्तुतः माझ्याशिवाय अन्य काहीही नाही. अ, म्हणजे असं, की जोपर्यंत मनुष्याच्या दृष्टीने जगत आहे, तोपर्यंत सर्व काही माझ्यातच स्थित आहे. म्हणजे आपण श्रद्धा ठेवली, तर आपल्या दृष्टीने या जगतामध्ये सर्व काही आहे आणि सर्व काही माझ्यातच स्थित आहे. भगवंतामध्येच आपण आहोत. माझ्याशिवाय या जगताला इतर कोणताही आधार नाही. वास्तविक मीच सर्व काही आहे. माझ्याशिवाय अन्य काहीच नाही. जेव्हा साधकाला माझा साक्षात्कार होतो, तेव्हा त्याला ही गोष्ट प्रत्यक्ष दिसते. म्हणजे जेव्हा आपण श्रद्धेने एखादी गोष्ट करतो, पूजा करतो आणि या पूजेचं मला असं फळ मिळेल किंवा फळ नाही मिळालं तरी माझं मन शांत होईल. मला माझ्यामध्ये बदल होईल. मी ध्यान धारणा करेल, त्याच्यामध्ये माझी वृत्ती स्थिर होईल. जेव्हा तो हे मानतो, तेव्हा त्याला साक्षात्कार झाला. तेव्हा तो ए मानतो की भगवंत आहेत. मग त्याच्या दृष्टीने माझ्यापेक्षा भिन्न इतर कोणतीही गोष्ट उरत नाही. म्हणजेच सर्व भूते वस्तुतः माझ्यामध्ये स्थित नाहीत. यामध्ये कोणताही दोष नाही. अभेद ज्ञानाच्या दृष्टीने हे सुद्धा योग्यच आहे. ऐश्वरम आणि योगम म्हणजे भगवंत सांगतात, सर्वांचा उत्पादक आणि सर्वांमध्ये व्याप्त असूनही, तसेच सर्वांचे धारण-पोषण करीत असूनही, सर्वांपासून सर्वथा निर्लिप्त राहण्याची जी अद्भुत प्रभावमय शक्ती आहे, ती ईश्वराशिवाय अन्य कोणामध्येही असू शकत नाही. म्हणजे की भगवंत सगळ्यांचं धारण आणि पोषण करतात, पण ते निर्लिप्त आहे आणि ते अद्भुत प्रभावमय शक्ती आहे, हे ईश्वराशिवाय अन्य कोणामध्येही नाही.
म्हणून त्याला ऐश्वरम आणि योगम असे म्हटलेले आहे. या 2 श्लोकांमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींना अनुलक्षून भगवंतांनी अर्जुनाला आपला ईश्वरीय योग पाहण्यासाठी सांगितले आहे. म्हणजे 4 आणि 5व्या श्लोकामध्ये. भूतभृत, भूतभावन या दोन्ही पदांचा काय अभिप्राय आहे? आणि मम आत्मा हे कशासाठी म्हटलंय? आणि भूतस्थ न असे का म्हटले आहे? जो भूतांचे धारण पोषण करतो त्याला भूतभृत असे म्हणतात आणि जो भूतांना उत्पन्न करतो त्याला भूतभावन असं म्हणतात. जो उत्पन्न करतो तो कोण आहे? भूत भावन आहे. आणि जो भूतांचे धारण आणि पोषण करतो म्हणजे त्यांना जगवतो, त्याला भूतभृत असं म्हणतात. या पदाने भगवंताच्या सगुण निराकार स्वरूपाचा संकेत मिळतो. तात्पर्य असं आहे, की भगवंताच्या या सगुण निराकार स्वरूपाने संपूर्ण जगाची उत्पत्ती आणि त्याचे धारण पोषण होते. म्हणून त्याला भूतभावन आणि भूतभृत असे म्हटले आहे. इतकं असूनही भगवंत या संपूर्ण जगताच्या अतीत आहे, हे दाखवण्यासाठी भूतस्थ न हा शब्द म्हटलेला आहे. आता भगवंतांनी सर्व भूते ही आपल्या अव्यक्त रूपाने व्याप्त आणि त्यामध्ये स्थित आहे असे 5व्या श्लोकापर्यंत सांगितलं. पण आता अजून विषय स्पष्टपणे जाणून देण्यासाठी भगवंत आता आपल्याला दृष्टांत देतात आहे आणि स्पष्ट करतात आहे. यथा आकाशस्थितो नित्य सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधार्य. जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो. त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात असे समज. भूत प्राण्यांच्या बरोबर वायूचे सादृश्य दाखवण्यासाठी त्याला सर्वत्र आणि महान असे शब्द म्हटले आहे. म्हणजे वायू सर्वत्र संचार करणार आहे. आपण म्हणतो ना, की म्हणजे वाऱ्याने झाड हलतं, वाऱ्याने पेपर इकडनं तिकडे जातो, वाऱ्याने घरामध्ये धूळ येते. तर हा जो वायू वेगवेगळ्या नावानी पण सतत फिरत असतो. तो दिसत नाही, पण त्याचं जे कार्य आहे तो ते नेहमी करत असतो आणि हा सगळीकडे संचार करत असतो. त्याच प्रकारे सर्व भूते सुद्धा नाना योनींमध्ये भ्रमण करणारी आहेत. म्हणजे भूत म्हणजे जीव हे नाना योनींमध्ये म्हणजे वेगवेगळ्या जीवामध्ये सतत भ्रमण करतात. आता जीवामध्ये म्हणजे 84,000 आपण योनी म्हणतो, तर त्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये हे भूत वेगवेगळ्या योनींमध्ये फिरत असतात. ज्या प्रकारे वायू महान म्हणजे अत्यंत विस्तृत आहे, त्याचप्रमाणे भूत समुदाय हाही फार विस्तृत आहे. वायू कोणापासून उत्पन्न होतो? आकाशापासून उत्पन्न होतो. आकाशातच काय असतो? तो स्थित असतो आणि आकाशातच विलीन होतो. म्हणजे आपण पाहतो, की वारा येतो आहे आणि मग तोच वारा आपण म्हणतो, की "अरे, आता वारा बंद झालाय." तर तो कुठे गेला? आकाशात तो स्थित झाला आणि त्यात तो विलीन कुठे झाला? आकाशातच झालेला आहे. हे तो सतत करतो म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे? नित्यम हा शब्द म्हटलेला आहे. म्हणजे तो सर्व अवस्थांमध्ये आणि सर्व काळ वायूचा आधार हा आकाशाचा आहे. कारण की तो आकाशात आहे, आकाशात राहतो आणि आकाशामध्ये विलीन होत असतो. ज्याप्रमाणे वायू आकाशात स्थित आहे, त्याच प्रकारे सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत. आकाशामध्ये भगवंताला सम, निराकार, अकर्ता, अनंत, असंग आणि निर्विकार तसेच वायूप्रमाणे सर्व चराचर भूते भगवंतापासूनच उत्पन्न झालेली व त्याच्यामध्ये स्थित आणि त्याच्यामध्येच लीन होणारी आहेत, असे सांगण्यासाठी म्हटले आहे. म्हणजे जसं आकाशच व्यापून आहे, तसंच भगवंत सम, निराकार, अकर्ता, अनंत, असंग आणि निर्विकार आहे. आणि वायूप्रमाणे सर्व चराचर भूत भगवंतापासून उत्पन्न झालेली आहेत. ती त्याच्यामध्ये स्थित झालेली आहे आणि त्याच्यामध्येच ती लीन होणारी आहे, असं आहे. ज्याप्रमाणे वायूची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे आकाशामध्ये असल्यामुळे वायू कधी कोणत्याही अवस्थेमध्ये आकाशापासून वेगळा राहू शकत नाही. तो नेहमी आकाशामध्ये स्थित असतो. असे असूनही आकाशाचा वायूशी आणि त्याच्या गमनादी विकारांशी काहीही संबंध नसतो. म्हणजे आकाश हे स्थिर आहे. वायू आला काय, गेला काय, काय त्याच्यामुळे आकाशाला काही फरक पडतोय काय? नाही. आकाश तसंच निराकार आहे.
आणि ते तसंच सतत निराकारच राहतं. त्याला कुठलाही आकार नसतो. ते नेहमी त्याच्या पलीकडेच असते. त्याच प्रकारे सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे भगवंताच्या संकल्पाच्या आधारे असल्यामुळे सर्व भूत समुदाय नेहमी भगवंतामध्ये स्थित असतो. म्हणजे हे सगळं निर्माण कोणी केलं? भगवंतांनी केलंय. सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे संकल्प भगवंतांचा आहे आणि त्यांचाच आधार असल्यामुळे हे सगळे भगवंतामध्ये स्थित असतात. तथापि भगवंत त्या भूतापेक्षा सर्वथा अतीत आहे आणि भगवंतामध्ये नेहमी सर्व प्रकारच्या विकारांचा सर्वथा अभाव आहे. म्हणजे त्याला विकार नाहीच आहे भगवंतामध्ये. त्यांच्यामध्ये विकार नसल्यामुळे अभाव आहे. विज्ञानासहित ज्ञानाचे वर्णन करीत भगवंतांनी येथपर्यंत प्रभावासहित आपले निराकार स्वरूप असलेले तत्व समजवण्यासाठी त्याची व्यापकता, असंगता आणि निर्विकारता याचे प्रतिपादन केले. आता आपल्या भूत भावन स्वरूपाचे स्पष्टीकरण करत सृष्टी रचना इत्यादी कर्माचे तत्व समजवण्यासाठी पुढील 2 श्लोक त्यांनी सांगितले आहेत. कल्पाच्या शेवटी सर्व भूतांचा प्रलय आणि कल्पाच्या प्रारंभी त्याच्या उत्पत्तीचे प्रकार आता भगवंत 7 आणि 8 श्लोकात सांगतात. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. हे अर्जुना, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. म्हणजे या जन्मी झाड झाले, पुढच्या जन्मी ते मासा होईल. मासा झाल्यानंतर वृक्षामध्ये परिवर्तन होईल. कधी-कधी जर चांगले कृत्य केले तर मानवाचा जन्म मिळेल. किंवा काही-काही म्हणतात, की मानवाचा जन्म सगळ्यात शेवटी मिळतो 84,000 योनीमध्ये. पण कधी-कधी पुनर्जन्माच्या गोष्टी असतात किंवा योगभ्रष्टामुळे परत चांगला जन्म मिळतो. तर असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये आहेत. कल्पक्षय हे कोणत्या कालाचे वाचक आहे? ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्प म्हणतात आणि तितकीच मोठी त्याची रात्र असते. अशा प्रकारे अहोरात्रीच्या हिशोबाने जेव्हा ब्रह्मदेवाची 100 वर्षे पूर्ण होतात, तेव्हा ब्रह्मदेवाचे आयुष्य समाप्त होते. या कालाचा वाचक इथे कल्पक्षय असे सांगितलं आहे. सर्व भूतानी म्हणजे काय? शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, सर्व भोगवस्तू आणि त्यांच्या निवासस्थानांसह चराचर प्राण्यांचे वाचक म्हणजे सर्व भूतानी आहे. प्रकृती म्हणजे काय? प्रकृतीमध्ये लीन होणे म्हणजे काय? संपूर्ण जगाचे कारण मूल प्रकृती आहे. हिलाच 14व्या अध्यायातील 3ऱ्या व 4थ्या श्लोकांमध्ये महद्ब्रह्म असं म्हटलंय. तसेच तिला अव्याकृत आणि प्रधान असेही म्हणतात. तिचे वाचक येथे प्रकृतीम हे पद आहे. भगवंतांची शक्ती आहे आणि शक्ती कशी आहे? खूप मोठी आहे. तर हे सांगण्यासाठी मामिकाम हे विशेषण लावलंय. कल्पाच्या अंती संपूर्ण शरीरे, इंद्रिये, मन, बुद्धी, भोगसामुग्री आणि लोकांसहित संपूर्ण प्राण्यांच्या प्रकृतीमध्ये लय होणे म्हणजे त्यांच्या गुणकर्माच्या संस्कार समुदायरूपी कारण शरीरासह त्यांचे मूल प्रकृतीमध्ये विलीन होणे म्हणजे सर्व भूतांचे प्रकृतीला प्राप्त होणे आहे. म्हणजे कसं कल्पाच्या अंती संपूर्ण शरीरे, इंद्रिये, मन, बुद्धी, भोगसामुग्री आणि लोकांसहित संपूर्ण प्राण्यांचा प्रकृतीमध्ये लय होणे, म्हणजे त्याच्यामध्ये ते लिप्त होणे. म्हणजेच त्यांच्या गुणकर्माच्या संस्कार, चांगलं वाईट ते कसे वागले, सत्व, रजतम त्यांनी कर्म कशी केलेली आहेत, त्या सर्वांप्रमाणे त्यांचा जन्म समुदायरूपी कारण शरीरासह त्या त्यांचे मूल प्रकृतीमध्ये विलीन होणे म्हणजे सर्व भूतांचे प्रकृतीला प्राप्त होणे आहे. 8व्या अध्यायातील 18व्या आणि 19व्या मध्ये म्हणतात ते, की त्यामध्ये सर्वांचा लय होतो असे सांगितले आहे. म्हणजे भूतांची उत्पत्ती होते आणि सर्वांचा लय होतो. त्या अव्यक्तामध्ये आणि या प्रकृतीमध्ये काय फरक आहे? तसेच तेथील लय आणि इथल्या लयमध्ये काय अंतर आहे पाहूया. येथे अव्यक्त हा शब्द प्रकृतीच्या निराकार व सूक्ष्म स्वरूपाचा वाचक आहे. मूळ प्रकृतीचा नव्हे. अव्यक्त म्हणजे प्रकृतीच्या निराकार आणि व सूक्ष्म स्वरूपाचा वाचक आहे. निराकार रूप आणि सूक्ष्म स्वरूप असेल तर अव्यक्त आहे. त्यामध्ये सर्व भूते आपल्या सूक्ष्म शरीरासह लीन होतात आणि येथे यामध्ये कारण शरीरासह लीन होतात. त्यामध्ये ब्रह्मदेव लीन होत नाही. तो झोपतो तेव्हा ब्रह्मदेव झोपलेला असतो.
येथे स्वतः ब्रह्मदेवही लीन होऊन जातो. अशा प्रकारे तेथील प्रलयामध्ये आणि तेथील महाप्रलयामध्ये फार फरक आहे. 7व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सर्व जगताच्या प्रलयाचे कारण आपण स्वतः होय असे सांगितले. म्हणजे भगवंत म्हणतात, या सगळे जे प्रलय होतात आणि सर्व काही होतं, हे सगळं मीच तयार करतो. कारण प्रकृतीमध्ये सर्व भूते लीन होतात असे ते म्हणतात. या दोन्हींपैकी कोणती गोष्ट योग्य आहे? दोन्हीही गोष्ट योग्य आहेत. कुठल्या 2 गोष्टी? की प्रलयाचं कारण भगवंत तयार करतात. एक एक हां, 1-2 मिनिटं हं. हॅलो. हॅलो, वैजंती ताई. हो, कदाचित फोन आला असेल त्यांना. 2 मिनिटं थांबूयात आपण. वस्तुतः दोन्ही ठिकाणी एकच गोष्टी सांगितली आहे. पूर्वी सांगितले आहे, की प्रकृती ही भगवंतांची शक्ती आहे आणि शक्ती ही कधी शक्तिमानाहून भिन्न नसते. म्हणून प्रकृतीमध्ये लय होणे म्हणजे भगवंतामध्येच लीन होणे होय. म्हणून येथे प्रकृतीमध्ये लीन होणे असे सांगितले आहे आणि प्रकृती ही भगवंताची आहे. तसेच मी भगवंतामध्ये स्थित आहे, म्हणून भगवंतच संपूर्ण जगाचे प्रलयस्थान होय. अशा प्रकारे दोन्हींचा अभिप्राय एकच आहे. कल्पादी हा शब्द कोणत्या काळाचा वाचक आहे? आणि त्या काळी भगवंत सर्व भूतांची रचना करतात म्हणजे काय? हे पाहूया. कल्पाचा अंत झाल्यावर म्हणजे ब्रह्मदेवाच्या 100 वर्षाच्या बरोबरच म्हणजे त्यांचा काल पूर्ण झाल्यावर जेव्हा जीवांना कर्माचे फल भोगण्यासाठी भगवंताला जगताचा विस्तार पुन्हा करण्याची इच्छा होते. त्या काळाला कल्पादी हा शब्द आहे. म्हणजे आपण सुद्धा म्हणतो ना, की तो काळ असा होता, कल्पादी काळामध्ये असं झालं. याला महासर्गाचा आदी असेही म्हणतात. त्यावेळी भगवंत सर्व भूतांच्या उत्पत्तीसाठी आपल्या संकल्पाने हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाला त्याच्या लोकसहित उत्पन्न करतात. ते करणेच म्हणजे सर्व भूतांची रचना करणे होय. मी थोडं 5 मिनिटं म्यूट होऊ का? थोडा एक मला अर्जंट फोन येतोय. सुचेता? हो, चालेल ना. हां? तुम्ही चालेल, तुम्ही चालेल. तोपर्यंत म्हणजे जे झालंय त्याच्यावर चर्चा करा किंवा काय हे करायचं ते करूया. एक 5 मिनिटं खूप अर्जंट आहे मला म्हणून. ठीक आहे, मी दुसऱ्यांना सांगते तोपर्यंत. हरकत दुसऱ्यांना सांग. हां, चालेल, चालेल. नाही. हो. चालेल. सविता ताई. सविता ताई. हं. तुम्ही आज हा काय ताई? तुम्ही बोलताय का? नाही नाही, मी केली नाही ताई तयारी आज. नाही, बरं. अजून कोण आहे? हा, कोणी? काय माहित नाही गड्या, काही बोललं नाही कोणी. अच्छा, आज कोणाची तयारी आहे का 9व्या अध्यायाची? हँड रेस करा असेल तर. नाही, कोणी नाही आज. ठीक आहे, चालेल. 5 मिनिटं कोणी बोलणार आहे वेगळ्या विषयावर? 8व्या श्लोकात भगवंत म्हणतात, प्रकृतीम स्वामेवष्टभ्य विसृज्यामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृते वर्षयात. आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. म्हणजे आपले जे कर्म आहेत त्यानुसारच आपल्याला जन्म मिळतो. स्वाम या विशेषणासह प्रकृतीम हे पदक कशाचे वाचक आहे आणि भगवंत तिचा अंगीकार करतात म्हणजे काय? मागील श्लोकात ज्या मूल प्रकृतीमध्ये सर्व भूताचा लय होतो असे सांगितले आहे. तसेच वाचक येथे स्वाम ह्या विशेषणासह प्रकृतीम हे पद आहे.
तसेच सृष्टी रचनादी कार्यासाठी भगवंत शक्तिरूपाने आपल्यामध्ये स्थित असलेल्या प्रकृतीचे स्मरण करतात, म्हणजेच त्याचा स्वीकार करतात. इमम व कृष्णम या विशेषणासह भूतग्रामम हे पद कशाचे वाचक आहेत आणि ते स्वभावाने परतंत्र असतेत का? म्हणजे त्याचा अर्थ पूर्वी सर्व भूतानी या नावाने ज्याचे वर्णन केले आहे त्या सर्व चराचर भूताच्या समुदायाचे वाचक इमम आणि कृत्स्नम या विशेषणासह भूतग्रामम हे पद आहे. त्या भिन्न भिन्न प्राण्यांच्या आपल्या गुण आणि कर्म यांच्याप्रमाणे बनलेला जो स्वभाव आहे तोच त्याची प्रकृती होय. भगवंताची प्रकृती ही समिष्ट प्रकृती आहे आणि जीवाची प्रकृती ही तिचाच एक अंश असलेली व्यष्टी प्रकृती आहे. त्या व्यष्टी प्रकृतीच्या बंधनात पडणे म्हणजेच तिच्यामुळे परतंत्र होणे असे होय. जी माणसे भगवंताला शरण जाऊन त्या प्रकृतीची बंधने तोडून टाकतात ते तिच्या ताब्यात असत नाहीत. ते प्रकृतीच्या पलीकडे भगवंताजवळ पोहोचून भगवंताला प्राप्त करून घेतात. येथे उन या पदाचा 2 वेळा प्रयोग करण्याचा आणि विसृजामी या पदाचा अभिप्राय आहे. उन या पदाचा 2 वेळा प्रयोग करून विसृजामी या पदाने भगवंतांनी असे दाखवले आहे की जोपर्यंत जीव हे आपल्या त्या प्रकृतीच्या ताब्यात राहतात तोपर्यंत मी त्यांना वारंवार अशाच प्रकारे प्रत्येक कल्पाच्या प्रारंभी व त्याच्या भिन्न भिन्न गुणाक्रमाप्रमाणेच नाना योनीमध्ये उत्पन्न करीत असतो. संबंध काय याचा तर अशा प्रकारे जगत रचना इत्यादी सर्व कर्मे करीत असून भगवंत त्या कर्माच्या बंधनात का पडत नाहीत हेच तत्व समजण्यासाठी भगवंत त्या आता म्हणत आहेत की न च मां तानि कर्माणि निबद्धन्ति धनंजय उदासीनमदासीनमसक्तं तेषु कर्मसि. धनंजय हे अर्जुना तेषु म्हणजे त्या कर्मसु म्हणजे कर्मामध्ये असक्त म्हणजे अस्तरहित उदासीनवत म्हणजे उदासीनाप्रमाणे आसीनम म्हणजे स्थित असणाऱ्या मम म्हणजे मज परमात्मा माझ्या परमभावाला न जाणणारे मूर्ख लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूताच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योग मायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. परम या विशेषणासह भावम हे पद कशाचे वाचक आहे आणि ते जाणणे म्हणजे काय? 4थ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ज्या सर्व कल्पकत्व इत्यादी प्रभावाचे वर्णन केलेले आहे त्याला ऐश्वर्ययोग असे म्हटले आहे. तसेच 7व्या अध्यायातील 24व्या श्लोकात परमभाव न जाण्याची गोष्ट सांगितली आहे. भगवंताच्या त्या सर्वोत्तम प्रभावाचे वाचक तेथे परम या विशेषणासह भावम हे पद आहे. सर्वाधार, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि सर्वांचा हर्ता करता परमेश्वरच आहे. सर्व जिच्यावर अनुग्रह करून सर्वांना आपला आश्रय देतो आणि धर्म संस्थापन, भक्त उद्धार इत्यादी अनेक लीला कार्य करण्यासाठी आपल्या योगमायेने मनुष्य रूपात अवतीर्ण होतो. हे रहस्य न समजणे आणि त्याच्यावर विश्वास न ठेवणे म्हणजेच तो परमभाव जाणणे होय. म्हणजे पूर्णपणे भगवंतावरच विसंबून राहायला पाहिजे. हे सर्व काही भगवंताच्या मायेनेच होत असते. मूढा हे पद कोणत्या श्रेणीच्या मनुष्याला उद्देशून म्हटले आहे आणि त्याच्याद्वारे मनुष्य शरीरधारी अशा भूत महेश्वर भगवंताची अवज्ञा होते. म्हणजे काय? पुढील श्लोकात त्यांना राक्षस व असुर प्रकृतीचा आश्रय घेणारे असे म्हटले आहे. 7व्या अध्यायातील 15व्या श्लोकात ज्याचे वर्णन आहे आणि 16व्या अध्यायातील 4थ्या तसेच 7व्या पासून 20व्या श्लोकापर्यंत ज्याची विविध लक्षणे सांगितली आहेत अशाच आसुरी संपदेच्या मनुष्यासाठी मूढा या पदाचा प्रयोग केलेला आहे. भगवंताचा वरील प्रभाव न जाणल्यामुळे
ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत सर्व प्राण्यांनी महान ईश्वर असलेल्या भगवंतांना आपल्यासारखाच एक सामान्य माणूस समजणे आणि त्यामुळे त्याच्या आज्ञेचे पालन न करणे तसेच त्याच्यावर अनर्गल दोषारोपण करणे म्हणजेच त्याची अवज्ञा करणे होय. वाचायचं का ताई पुढे अजून? 10 श्लोक झाले ना ते? 11 झाले. 11 झाले. बर, हा, थांबूया तिथेच मग. हो हा. चालेल. हो ना? हा. हो. कोणी काही कोणाला बोलायचंय? हॅलो ताई, हा मी बोला. पद्मा मदत करते. हा बोला काही. मी मध्यमाला हे या वर्षीच्याच प्रश्नपत्रिका राहतील का यंदाच्या असं परीक्षेला? असं कसं होईल मग? ते प्रथमाची नाही. परीक्षा होईल ना ती. अच्छा. मग अजून प्रश्नपत्रिका परीक्षा मग यायच्या आहेत त्याला का त्या? अर्थ काय आहे नाही का? त्यात जर हो, सांगितलं बरोबर आहे. हो. हो, 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 हो. प्रश्न कसा लीक होईल हो असा? मग प्रश्नपत्रिका यायच्या आहेत का अजून? परीक्षेची डेट आल्यावर प्रश्नपत्रिका येतील. अच्छा. ओके. म्हणजे अजून सध्या तयारीच करायची, आपल्याला फक्त अभ्यास करायचा. हा. नाही नाही, हा, 5 तर- नोव्हेंबर 5 नोव्हेंबर ठरलेले आहे तारीख त्यांची. हा. 5 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर बस. हा. हा, त्या काळामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका ठरलेलंच मिळतात. आहे. प्रश्नपत्रिका येतात. हा. हॉल तिकीट प्रश्नपत्रिका येते आपली. हा. हे तर पहा, प्रथमेसाठी कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा? साधक संजीवनी आहे पहिल्या याला. हा. 7 नंबरचं पुस्तक आहे. हा. हा. गीता प्रेसचे पुस्तक आहे गीतावरचे. हा. एक तर साधक संजीवनी आहे, दुसरं गीता तत्वविवेचनी आहे, तत्वविवेचने. हा आणि हा. तिसरं जे आहे हे शांकर भाष्य म्हणून आहे. या हा. 3 पुस्तकामधून आपल्याला अभ्यास करायचा आहे. शांकर भाष्य. शांकर हा, भाष्य. ते आता नाही आहे, ते 3ऱ्या 4थ्या शंकराचार्यांचं परीक्षेला भाष्य आहे. आहे. हा. हा. अच्छा. ताई 5 नोव्हेंबर ते डिसेंबर म्हणला म्हणजे त्यावेळी फक्त प्रश्नपत्रिका येतात आणि सोडवून आपण कधीपर्यंत द्यायचं? प्रथमा तेव्हाच आपल्याला जवळपास म्हणजे 3 वार मिळतो. 15 दिवसापेक्षा हा, जास्त. 25 दिवस. हा, 25 हा. दिवस मिळतात आपल्याला. आणि म्हणजे 25 दिवसामध्ये आपल्याला जवळपास 30 प्रश्न सोडवायचे असतात, छोटे मोठे. म्हणजे 3 प्रश्नपत्रिका असतात. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 10-10 प्रश्न असतात. हो, ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वगैरे सगळं कळलंय, ते व्हिडिओ वगैरे ऐकले. फक्त आता ताई म्हणल्या ना की 5 नोव्हेंबर ते डिसेंबर एंड पर्यंत प्रश्न आपल्याला येतात. 1 डिसेंबर ताई, हा, 1 डिसेंबर 1 डिसेंबर किंवा 5 डिसेंबर. 1 डिसेंबर म्हणजे त्या महिन्यात प्रश्नपत्रिका येतात आणि त्याच महिन्यात आपण सोडवून द्यायचं का तेवढ्याच? लगेच चालू करायचं. म्हणूनच अभ्यास पेपर पूर्ण. आल्यावर फक्त आपल्याला लिहायलाच वेळ मिळतो, तेव्हा अभ्यास करायला मग वेळ तेच मिळत ना. नाही ताई. आणि रोज एक हा. प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्न सोडवला तरच आपण 15 दिवसामध्ये 15 प्रश्न सोडवू शकतो. 25 दिवसामध्ये 25 प्रश्न सोडवू शकतो. म्हणजे फक्त आपल्याला 1च महिना मिळतो प्रश्नपत्रिका आल्यापासून पुढे. अगदी. ओके ताई. हा. त्याच्यामुळे आतापासून थोडं श्लोकांची माहिती त्याचं काढून ठेवणं, हो, अभ्यास हो, करून हो, ठेवणं, अगदी. हे सगळं आतापासून केलं तर पुढे सोपं जातं. म्हणून हा चातुर्मासाचा प्रोग्राम आहे की त्यानिमित्ताने आपण थोडं का होईना वाचन करू. कमीत कमी 10 श्लोक रोज. हा ताई, मध्यमाला कोणता कोर्स राहतो? हाच पूर्ण प्रथमा, मध्यमा, विशारद पर्यंत 18च अध्याय किती राहणार अध्याय? आहेत ते. फक्त किती अध्याय? प्रश्नांचं स्वरूप जे आहे हे वेगवेगळं असणार आहे. अच्छा. म्हणून प्रत्येकाने अभ्यास करताना हे 18 अध्यायांचा अभ्यास करायचा आहे. म्हणून प्रत्येकासाठी आहे की असं हे नाही आहे की स्पेसिफिक की मध्यमासाठी हा अभ्यासक्रम आहे, नाही, प्रथमासाठी फक्त 6 अध्याय होते की नाही? नाही. नाही का? प्रश्नपत्रिका तशी आली आपल्याला, याचा अर्थ असा नाहीये की 6 अध्यायांचाच अभ्यास करायचा, 18 अध्यायांचा अभ्यास करायचा आहे. गेल्या वर्षी आपलं लक होतं तुमचं सगळ्यांचं म्हणून 6च अध्यायावर आलं, पण असं होत नाही जनरली. 9व्या अध्यायाचं विचारलं जातं, 17व्या अध्यायाचं विचारलं जातं, कुठलाही मधून प्रश्न विचारला जातो, असं काही नाहीये. ठीक आहे, धन्यवाद. शांकर भाष्य, साधक संजीवनी आणि गीता तत्व विवेचनी. मी ग्रुपवर प्रत्येकाच्या लिंक पण पाठवल्या होत्या की गीता तत्व विवेचनी आणि साधक संजीवनी अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.
त्यांच्या नाही लिंक आता सुद्धा आपण चांगली आम्ही शेअर विचार. केलेल्या होता की जेणेकरून की हो, हो. आणि तुमच्या जवळच्या गीता प्रेसची जी काही दुकानं आहेत, शॉप आहेत पुस्तकांची, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील किंवा तुम्ही त्यांना ऑर्डर केली तर ते 2-4 दिवसामध्ये मागवून सुद्धा देऊ शकतात तुम्हाला. पुण्यासारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये पुस्तक मिळवणं सोपं आहे, कारण तिथे पुस्तकांची शॉप पण भरपूर आहेत आणि मराठी पुस्तक सगळीकडे मिळून जातं. प्रश्न आमच्या सारख्यांचा येतो की आम्हाला मराठी पुस्तकं मिळत नाही इकडे. कुठे? हैदराबादला आहे मी, तर मिळत अच्छा नाही. अच्छा. हा. हो का? अरे बापरे. आजच्या अध्यायाचं झालं का? कोणी वाचलं? थोडस तुम्ही बोलणार होतात ना ताई? पण आता 4 वाजले ना, तिकडे विद्यार्थ्यांचं ठीक सुरू आहे झालंय हा, ना. मग चालेल. उद्या आपण हा बोलूयात परत याच्यावर. हा बरं. कोणाला बोलायचं आहे? आता काही कोणी म्हणताय का? 10 श्लोक झालेले आहेत आपले. अच्छा. कुठे सुरू आहे आणखी 4 वाजता विद्याताईचं? विद्यार्थ्यांचं हरिपाठावर आहे. हा, वेगळा ग्रुप आहे त्यांचा. वेगळं आहे ते. आणि हा हा, दर एकादशी द्वादशीला काही ना काहीतरी चालू असतं ना, तर तिकडे त्यांना जायचं असेल, हरकत नाही. उद्यापासून मला कोण वाचणार? वाटतं उद्या हँड रेस करून ठेवा की उद्या कोण वाचणार आहे. बरं, आजचं कळलं का काही बरोबर? काय काय प्रश्न येत होते मला तेव्हा, काही ते वाचता नाही आले. नाही, छान कळलं ताई. आणि थोडंसं अवघड तर आहेच आहे, आपल्याला परत ऐकावं लागतं हे सगळं. नाही, आता ते भगवंत म्हणतात, एकदा म्हणतात मी आहे, एकदा म्हणतात मी नाहीये, म्हणजे मलाच वाचताना किंवा विचार करताना येतं की कन्फ्युजन आता आहे. काय. बरोबर आहे. म्हणजे मी बरोबर. आहे पण आणि मी नाही पण आहे म्हणजे की मी सगळं चालवतो पण मी हो, हो. दिसत नाहीये, म्हणजे मी नाही आहे. मग त्यांनी बरोबर. जेव्हा ते आकाश आणि वाऱ्याचं उदाहरण दिलं की वायू ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे, मग ते आता थोडं थोडं नंतर ते कळणार आहे, म्हणून त्याला ते बरोबर. गुह्य ज्ञान म्हटलेलं आहे. बरोबर. आणि हे कोणालाच कधी 8व्या अध्यायापर्यंत सांगितलंय, म्हणून ते म्हणतात की हा राजयोग आहे की पहा तुलाच ऐकायला मिळतं बाबा, आता अर्धी गीता तर झाली आता, तर आता मी तुला सांगतो. बरं. अशा पद्धतीने ते चालू आहे. बरं. एक प्रश्न असा आलेला आहे की कोणत्या प्रकाशनाची पुस्तकं आहेत? तर गीता प्रेसची पुस्तकं आहेत. हे गीतेवरील नाव तुम्ही सर्वांनी लिहून घेतलेली आहेत. गीता प्रेसची पुस्तकं आहेत आणि आजपर्यंत 9 अध्याय चालू आहेत. सगळे व्हिडिओज जे आहेत, आपण जे काही वाचन केलेलं आहे, हे व्हिडिओज श्रद्धा संस्कार या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला मिळणार आहेत. आणि रोजच आपण लिंक शेअर करत असतो आपल्या ग्रुपवर. थोडस जर त्याचा हे जर बघितलं आपण, काय म्हणू त्याला, प्लेलिस्ट जर बघितली तर त्याच्यामध्ये बाकीचे सगळे सुद्धा व्हिडिओ आपल्याला मिळू शकतात. तरी पण एखाद्या वेळेस ग्रुपमध्ये मी परत पाठवेन की सगळी प्लेलिस्ट तुम्हाला साधक संजीवनीची मिळू शकेल. दीपाली ताई, समजलं ना? हा, लक्षात आलं ना? चालेल, थांबायचं आपण इथं आता. हो 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 हो, चालेल. समजलं ताई. हा, चालेल ताई. उद्या कोण हो. वाचन करणार साधक संजीवनीचं एकदा सांगा मला, म्हणजे मग बिनधास्त राहतो आपण. कोणीच जर नसेल तर मग मी करेन. ताई तुमचंच ऐकायची इच्छा आहे. ठीक आहे, मी करते उद्या. हा, 10 हा, दिवस हा, श्लोक उद्या मी तुम्ही करेन. करा. हो हो हरकत नाही. चालेल, अवश्य. चालेल. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण.